तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आहे। नाशिक मुंबई महामार्गावरील उडान पुलावर भीषण अपघात झाला असून धुळ्याकडून मुंबईकडे लोखंडी सळ्या घेऊन आलेल्या ट्रकला टेम्पोने मागून धडक दिली। या सळ्या शरीरात घुसल्याने 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाल्याचे समजते। द्वारका चौकातील उडान पुलावर रविवारी दिनांक 12 रात्री 8च्या सुमारास हा भीषण अपघात झाला असून उडान पुलावर वाहतूक कोंडी होऊन सुमारे 5 किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागली होती। धुळ्याकडून मुंबईच्या दिशेने लोखंडी सळ्या घेऊन ट्रक चालला होता। मागून आलेला भरधाव टेम्पो ट्रकवर धडकला। आणखी एक भरधाव वाहनही या अपघातग्रस्त वाहनांवर येऊन धडकले। या भीषण अपघातात 4 जणांच्या शरीरात लोखंडी सळई घुसल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला। चौघांचाही रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। याशिवाय 6 जण जखमी झाले। अपघातानंतर उडान पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली। अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ उडान पुलावर धाव घेतली। परिमंडल 1 चे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांच्यासह मुंबई नाका भद्रकाली पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर कदम व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन मदत कार्य सुरू केले। या अपघातात अतुल मंडलिक, संतोष मंडलिक, दर्शन घरते, यश घरते या चौघांचा मृत्यू झाल्याचे समजते। तर राहुल राठोडे वय 20, लोकेश निकम वय 18, अरमान खान वय 15 यांच्यासह आणखी 3 जण जखमी झाल्याचे समजते। पोलीस टाइम न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सह मी रोहिणी।